नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे मी तुम्हाला 2 व्हिडिओ पाठवलेले आहे. ते दोन्ही व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावे व त्यावर आपल्याला पुढील हे चॅप्टर जर संपल्यानंतर त्यावरती मी असाइनमेंट देणार आहे. त्यामुळे मागील दोन्ही व्हिडिओ पाहावे. या दोन्ही व्हिडिओवरती आधारित हा तिसरा व्हिडिओ आहे. हे प्रकरण अजून संपलेले नाही. मागील लेक्चरमध्ये मी ॲटोकॅडच्या सहाय्याने वर्तुळ कसे काढावे हे आपण शिकलेलो आहोत. वर्तुळ काढताना 2 ऑप्शन मी शिकवलेले आहेत. त्रिज्या देऊन वर्तुळ कसे काढणे आणि व्यास देऊन मीन्स डायमीटर देऊन वर्तुळ कसे काढायचे. आता आपण परिघावरील 3 बिंदू दिल्यानंतर किंवा परिघावरील 2 बिंदू दिल्यानंतर वर्तुळ कसे काढायचे ते ॲक्च्युअल आपण कॉम्प्युटरवर शिकणार आहोत. तर चला ॲटोकॅड सुरू करूया. स्टार्ट बटनावर गेलो मी. यानंतर ॲटोकॅडच्या या आयकॉनवर क्लिक केलं. ॲटोकॅड हा प्रोग्राम सुरू होईल. प्रोग्राम सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागतो. ॲटोकॅड 2009 हा प्रोग्राम सुरू होत आहे. हे बघा स्क्रीनवरती ॲटोकॅड हा प्रोग्राम काही प्रमाणात लोडिंग झालेला आहे. अजून पूर्ण लोड झालेला नाही. आता झाला आहे. आता इथं वरती आपल्याला सपर ही स्क्रीन आहे ॲटोकॅडची. हा त्याचा कर्सर आहे ॲटोकॅडचा. आता आपण वर्तुळ काढणार आहोत. वर्तुळ मागच्या वेळेस आपण व्यासाने त्रिज्या देऊन शिकलेलो आहे. तरीही हे बघा ही कमांड लाईनवरती कमांड देऊन मीन्स आज्ञा देऊन वर्तुळ काढता येते किंवा ह्या ड्रॉ टूल बारवरील हे बघा हा टूल आहे. सर्कल क्रिएट सर्कल युजिंग स्पेसिफाईड रेडियस मी त्रिज्या देऊन विशिष्ट त्रिज्या देऊन आपल्याला वर्तुळ इथूनही काढता येतं आणि कमांड लाईनवर आपण कमांड लाईनवर बघू. कमांड CIRCLE सर्कल एंटर करतो मी. एंटरचं बटन दाबतो कीबोर्डवरचं. एंटर. तो विचारतो स्पेसिफाय सेंटर पॉईंट फॉर सर्कल ऑर इन ब्रॅकेट 3P 2P TTR. तर आपण मागच्या वेळेस सेंटर पॉईंट देऊन त्रिज्या देऊन वर्तुळ काढलेला आहे. आता याच्यामधला तिसरा प्रकार हा वर्तुळ काढण्याचा. आपण परिघावरील 3 बिंदू देणार आहोत. मग 3 बिंदू देणार आहोत हे त्याला समजलं पाहिजे. तुम्हाला मध्यबिंदू द्यायचा का 3 बिंदू द्यायचे परिघावरचे का 2 बिंदू द्यायचे. आपण 3 बिंदू देणार आहे म्हणून आपण परत कमांड देणार आहे 3P कीबोर्डच्या सहाय्याने आणि मी एंटर करणार आहे. एंटर करतो. आता तो याला समजलं आहे की तुम्हाला 3 बिंदू द्यायचे आहे. तो म्हणतो स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट ऑन सर्कल मी त्या सर्कम्फरन्सवरचा पहिला बिंदू द्या. आपण पहिला बिंदू देऊ 3,3. एंटर करतो. आता तो विचारतो सेकंड बिंदू द्या. काय जसे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं असेल तसे द्या किंवा प्रॅक्टिस म्हणून कोणते बिंदू घ्या. 6,7. एंटर. हे बघा वर्तुळ सुरू झालं आहे याप्रमाणे. आता तो म्हणतो स्पेसिफाय थर्ड पॉईंट ऑन सर्कल. आपण देऊ 10,9. एंटर करतो. हे वर्तुळ दिसते बघा इथं या साईडला. वर्तुळ जरा थोडं खाली गेलं आहे. हे बघा हे वर्तुळ आहे. याप्रमाणे आपल्याला 2 बिंदू देऊन 3 बिंदू देऊन वर्तुळ काढता येते. 3 बिंदू देताना आपल्याला अगोदर 3P द्यावा लागेल आणि 3P दिल्यानंतर मग
आपल्याला ते तिन्ही बिंदू वर्तुळ परिघावरचे तीनही बिंदू द्यावे लागतात. आता दोन बिंदू देऊन आपण वर्तुळ कसं काढणार? परत तीच कमांड CIRCLA सर्कल एंटर करतो. तो परत विचारतो तुम्हाला काय करायचं, नेमकं सेंटर पॉईंट द्यायचा आहे की 3 पॉईंट की 2 पॉईंट. आपल्याला प्रश्नामध्ये जर समजा परिघावरचे दोनच बिंदू दिलं तर आपण टाईप करायचं 2P एंटर करतो. आता तो म्हणतो पहिला फर्स्ट एंड पॉईंट ऑफ द सर्कल डायमीटर, म्हणजे आपल्याला त्या परिघावरचा पहिला बिंदू द्यायचा आहे. पहिला बिंदू देऊ आपण 5,5 एंटर करतो. तो दुसरा बिंदू द्या. आपल्याला आता देऊ 10,5 करतो एंटर मी. याप्रमाणे आपल्याला परिघावरचे दोन बिंदू देऊन वर्तुळ काढता येते. चला विद्यार्थ्यांना आता पुढचा जो ड्रॉ कमांड आहे ती ड्रॉ कमांड आपण बघणार आहोत. पुढची जी ड्रॉ कमांड आहे आर्क म्हणजे कंस काढणे. हे बघा इथं ह्या ड्रॉ कमांडवरती हा ड्रॉ टूल बार आहे. ह्या ड्रॉ टूल बारवरती हे चिन्ह दिसलं का तर क्रिएट अन आर्क युजिंग 3 पॉईंट्स. 3 बिंदू घेऊन आर्क काढा. आर्कसाठी 3 बिंदू असतात. रेषा जर काढायची असेल तर स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट 2 बिंदू असतात. आपल्याला आर्क काढायचा म्हणून 3 बिंदू द्यावे लागतील. इथून तुम्ही क्लिक करून आर्क काढू शकतात किंवा कमांड लाईनवर आर्क काढू शकता. आता आपण टाईप करू ARC आर्क एंटर करतो. कीबोर्डवरचं एंटर बटन दाबावं लागेल, त्याशिवाय त्याला आज्ञा समजणार नाही. एंटर. तो म्हणतो स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट ऑफ आर्क. परत तोच बिंदू घेतो मी आपल्या नेहमीप्रमाणे 5,5 एंटर. आता सुरू झाला आहे. आता दुसरा बिंदू देताना आपल्याला वरचा बिंदू द्यावा लागेल. तो आपण घेऊ 10,9 एंटर. हे बघा याप्रमाणे. आता तो खाली विचारतोय स्पेसिफाय एंड पॉईंट, म्हणजे तिसरा बिंदू शेवटचा तिसरा बिंदू द्यायचा आहे. आपण घेऊ 20,5. सरळ रेषेत एंड पॉईंट आले म्हणून पाहिजे म्हणून आपल्याला तसं घ्यायचं आहे. तुम्ही काही निर्देशांक पण रिपीट करायचे नाही. निर्देशांक म्हणजे पहिल्याला 5,5 घेतला, दुसरा परत 5,5 चालणार नाही. तर त्याचे निर्देशांक थोडेसे कमी जास्त करत राहायचे. एंटर करतो. याप्रमाणे आपल्याला आर्क ही कमांड ड्रॉ कमांड 3 बिंदू देऊन आपल्याला कंस काढता येतो. परत कंस बघू आपण. बघा परत आर्क ARC आर्क एंटर. पहिला बिंदू द्या. आता इथं देऊ आपण 3,3 एंटर. आता 6,6 एंटर. आणि इकडे 3 होता आपण म्हणून 10 घेऊ 10,3. याप्रमाणे कोणती कमांड पूर्ण केली आपण आर्क ही कमांड पूर्ण करू शकतो. आता तुम्हाला ही आर्क कमांड मी इथनं सुद्धा वापरू शकतो. आपण ड्रॉ टूल बारवर हे बघा मी आता क्लिक करतो, टाईप करत नाही, क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं बघा ही कमांड लाईन आहे. कमांड तो डायरेक्ट काय विचारतो, इथं कमांड लाईनवरती नाव नाही, तो परत डायरेक्ट म्हणतो आर्क. म्हणजे तुम्हाला आर्क करायचा आहे. स्पेसिफाय स्टार्टिंग पॉईंट पहिला बिंदू द्या. आपण पहिला बिंदू देऊ शकतो 2,2 एंटर. इथून सुरू झाला बघा. आता दुसरा बिंदू द्या 6,8 एंटर. आणि 10,2 एंटर. याप्रमाणे आपण ड्रॉ टूल बारचा वापर करूनही आपण आर्क काढू शकतो. कमांड लाईनचा वापर करूनही आपण आर्क काढू शकतो. आता पुढचे बघा. आता पुढची जी आज्ञा आहे आर्क झाल्यानंतर मीन्स कंस. आता बहुभुजाकृती काढायची आपल्याला. पॉलिगॉन काढायचं आहे. पॉलिगॉन मीन्स बहुभुजाकृती. या पॉलिगॉनमध्ये आपल्याला पेंटॅगॉन हेक्झॅगॉन याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या बहुभुजाकृती काढायच्या आहे. आता पॉलिगॉनसाठी कमांड काय द्यायची, तर पॉलिगॉनसाठी कमांड पॉलिगॉनच हे बघा
बहुभुज पंचकोनासाठी पॉलिगॉन, षटकोनासाठी पॉलिगॉन, सप्तकोनासाठी पॉलिगॉन. पॉलिगॉन क्रिएट्स अन इक्विलॅटरल क्लोज पॉलिलाईन. हे बघा इथून जाऊ शकतात किंवा तुम्ही इथं या, इथं म्हणा पॉलिगॉन, स्पेलिंग चुकायचं नाही, पॉलिगॉन. एंटर करतो. तो काय विचारतो आता, एंटर नंबर ऑफ साईड्स. म्हणजे म्हटलं त्या आकृतीची बहुभुज आकृती काढा, तिचे किती साईड्स. आपण पंचकोन जर काढायचं असेल तर आपण 5 म्हणू. एंटर देतो. नंबर ऑफ साईड्स 5. तो स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन ऑर एज. म्हणजे तुम्हाला त्याच्या बाजूवरती तो एका बाजूवर काढल्यानंतर पंचकोन काढायचा आहे का त्याचा कुठे सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. आपल्याला सेंटर पॉईंट वगैरे काही घ्यायचं नाही, दिलेलं नाही आहे, नसतो आपल्याला. मग आपण काय करतो, एक बाजू दिलेली असते, त्या बाजूची लांबी दिलेली असतात आणि त्या लांबीनुसार मग परत राहिलेल्या 4 बाजू काढायच्या. अशा प्रकारे पंचकोन पूर्ण करायचे. मग आपण काय करतो, इथं EDGE एज, एजच घ्यायची, त्याची बाजूच घ्यायची आपल्याला, या बाजूवरतीच आपल्याला पंचकोन पूर्ण एज. तो काय म्हणतो आता, स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉईंट ऑफ एज. मग तुम्हाला जी बाजू आहे ज्याच्यावर पंचकोन काढायचं आहे त्याचा सुरुवातीचा बिंदू द्या. सुरुवातीचा बिंदू आपण नेहमीप्रमाणे 5,5 किंवा आपण चेंज करू. आता आपण घेऊ 7,7. एंटर करतो. आता इथून हे बघा इथून सुरू झाला आहे तुमचा 7 म्हणजे ह्या बिंदूपासून सुरू झाला आहे पंचकोन. आता तुम्हाला या रेषेचा एंड पॉईंट, तुम्ही आडवी रेषा जशी वाढेल तशी बाकीच्या रेषावरची लांबी वाढते. तो खाली विचारतो आता बघा, स्पेसिफाय सेकंड एंड पॉईंट ऑफ एज. म्हणजे तुम्हाला हा बिंदू आणि त्याच्यापासून किती अंतरावर हा दुसरा बिंदू घ्यायचा आहे. म्हणजे रेषेची लांबी, जी बाजूची लांबी ती किती पाहिजे. आपण घेऊ रेषेची लांबी जवळजवळ 7 युनिट लांबी घेऊ. म्हणजे 7 आणि 7 14, 14,7. हे बघा याप्रमाणे आपल्याला पंचकोन काढता येतो. आवर्ती गेला आहे, मी याला खाली घेतो. हे बघा याप्रमाणे पंचकोन काढता येतो. आता आपण षटकोन बघू. षटकोन कसा काढायचा. हे बघा षटकोन याने आपण कमांड लाईनने काढला. आता आपण ड्रॉ टूल बारने बघू. इथं आला आहे, पॉलिगॉनवरती क्लिक करतो. तो खाली डायरेक्ट आहे बघा, इथं पॉलिगॉन नाव येतं. एंटर नंबर ऑफ साईड्स आपल्याला घ्यायचं आहे 6, मीन्स हेक्झॅगॉन. स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन, आपल्याला बाजूवरती पॉलिगॉन करायचं आहे म्हणून एज होतो. आता इथं ईने काय होतं बघा, ई जरी दिला तरी चालतो. एज तो विचारतो. आता त्याला समजलं ई मीन्स एज. स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉईंट ऑफ एज. आपण पहिल्यासाठी काय घेतलं होता 7,7. ठीक आहे, यासाठी सुद्धा 7 नको, आता थोडा चेंज करू आपण. तर बघा त्याच्यासाठी आपण 6,6 एंटर. आता तो परत विचारतो की तुम्हाला त्या रेषेची लांबी किती घ्यायची. इथं त्याचा मीन्स नेक्स्ट कोऑर्डिनेट द्या म्हणतो. स्पेसिफाय सेकंड एंड पॉईंट. आपण 6, 6 7 12, 7च युनिट घेऊ आणि जमिनीला समांतर म्हणून 6. हे बघा याप्रमाणे हेक्झॅगॉन आला. हा हेक्झॅगॉन आहे. हे बघा मी सिलेक्ट करतो. हा हेक्झॅगॉन आहे, हा पेंटॅगॉन आहे. आता तुम्ही किती साईड्स असलेले आकृती, बहुभुज आकृती काढू शकतात. फक्त तुम्हाला ड्रॉ इथं कमांड लाईनवरती व्यवस्थित कमांड द्यायचा. पंचकोन काढायचा असेल तर 5 म्हणायच्या साईड्स, षटकोन असेल तर 6 म्हणायचा, सप्तकोन असेल तर 7 म्हणायचं. याप्रमाणे अष्टकोनाला 8. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कमांडच्या सहाय्याने आपण बहुभुजाकृती काढू शकतो. आणि शेवटची याच्यामधले आता शेवटची जी फिगर आहे ड्रॉ कमांडचा उपयोग करून आपल्याला इलिप्स काढायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण या आकृत्या डिलीट करू. स्क्रीनवर तुम्हाला दिसायला पाहिजे. आता बघा इथं आपल्याला इलिप्स, लंब वर्तुळ किंवा दीर्घवर्तुळ, त्याला इलिप्स म्हणतात इंग्रजीमध्ये. त्याला ELLIPSE इलिप्स. एंटर. तो आता इलिप्स म्हटलं, लंबवर्तुळ म्हटलं का एक व्यास मोठा असतो, एक व्यास लहान असतो. मेजर ॲक्सिस अँड मायनर ॲक्सिस. मेजर ॲक्सिस मीन्स मोठा व्यास आणि मायनर ॲक्सिस मीन्स लहान व्यास. हे दोन्ही व्यासांची मापं दिल्याशिवाय दीर्घवर्तुळ काढता येत नाही. स्पेसिफाय ॲक्सिस एंड पॉईंट ऑफ इलिप्स.
आता तुम्हाला त्याचा ॲक्सिस एंड पॉईंट द्यावा लागेल. कशाचा? तर त्या दीर्घवर्तुळाचा मोठाचा. मग आपण देऊन बघू. 10,5 एंटर केला बघा. आता 10,5 हा झाला एंड पॉईंट. इथून आता इकडे आपल्याला तो दीर्घवर्तुळ येणार आहे. तो काय म्हणतो? स्पेसिफाय अदर एंड पॉईंट ऑफ ॲक्सिस. त्याचा दुसरा बिंदू द्या म्हणतो तो. कशाचा? त्याचा. म्हणजे या साईडला आपण सुरुवातीला 10,5 घेतलंय. आता 20 जास्त होईल. 20 आपण 15,5 एंटर. हे बघा याप्रमाणे असं लंबवर्तुळ येतं वरच्या साईडला. हां, तो काय म्हणतो? रोटेशन. म्हणजे आपण ही उभी लंबवर्तुळ काढलंय. रोटेशन म्हणजे मायनर ॲक्सिसचा डिस्टन्स द्यायचा आहे. तो रोटेशन देताना डायरेक्ट काय करायचं? माप द्यावं लागतं. आपण रोटेशन देऊ 3. एंटर करतो. याप्रमाणे बघा व्हर्टिकल इलिप्स आलाय. याप्रमाणे आपल्याला दीर्घवर्तुळ काढतं. आपण हॉरिझॉन्टल बघू काढून. आता परत बघा. ALLIPSE इलिप्स एंटर करतो. तो विचारतो स्पेसिफाय ॲक्सिस एंड पॉईंट ऑफ इलिप्स और. आता कंसामध्ये बघा आर्क आणि सेंटर. आता काही वेळेस सेंटर देतात. मग सेंटर देत असेल तर त्यावेळेस आपल्याला सीट करावं लागतं. टाईप आहे बघा इथं C. एंटर. स्पेसिफाय सेंटर ऑफ इलिप्स. जर तुम्हाला सेंटर दिलेला असेल इलिप्सचा तर तुम्ही तो टाकू शकता. कारण सेंटर दिलेला असेल तरच C घ्यायचा. नाहीतर आपल्याला व्हर्टिकल इलिप्स काढता येतं. आता हॉरिझॉन्टल काढायचं आपल्याला. समजा C दिला आहे स्पेसिफाय सेंटर ऑफ इलिप्स. मग त्याचा सेंटर पॉईंट द्या. आपण सेंटर पॉईंट देऊ 6,6 दिलेला आहे समजा आपल्याला. हा झाला त्याचा सेंटर पॉईंट. तो स्पेसिफाय एंड पॉईंट ऑफ ॲक्सिस. त्याचा बिंदू म्हणजे सेंटर पॉईंटपासून उजवीकडे ह्या साईडला असा आडवा. त्याची लांबी किती घ्यायची आपल्याला? मग आपण सेंटर पॉईंट घेतला 6. 6 आणि 3 9. आपण 10,6 जमिनी समांतर याप्रमाणे. आता तो विचारतोय तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्स कसं द्यायचं आहे? म्हणजे डिस्टन्स स्पेसिफाय डिस्टन्स ऑफ अदर ॲक्सिस. रोटेशन म्हणतात त्याला. मायनर ॲक्सिसचा अर्धा भागाचा अंतर किती आहे वरचं? ते आपण देऊ 2. समजा आपल्याला वाटतं 2 एंड वरती 2 आणि खाली 2 असणार. एकाच साईडचं द्यावं लागतं. एंटर करतो. याप्रमाणे काय काढतो तो? आपल्याला लंबवर्तुळ काढता येतो. लंबवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला सेंटर पॉईंट दिला आणि सेंटर पॉईंटपासून पहिला मेजर ॲक्सिस द्यावा लागतो. सेंटर पॉईंटपासून त्या मेजर ॲक्सिसचा निम्म अंतर म्हणजे निम्म्या अंतराचा एंड पॉईंट द्यायचा. मग एंड पॉईंट दिला. मी अर्धा मेजर ॲक्सिसचा त्या मेजर ॲक्सिसचा अर्धा भाग प्लस अर्धा भाग अजून राहिलेला हा त्याचा मेजर ॲक्सिस होतो. आणि मेजर ॲक्सिसचा जो सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटपासून वरच्या किंवा खालच्या बाजूला त्याचं काय असतं? रोटेशन असतं. मग तेवढं अंतर द्यावं लागतं. याप्रमाणे आपण जवळजवळ ड्रॉ कमांड्समधील सर्व कमांड्स आपण बघितलेल्या आहेत. आता ड्रॉ कमांडमध्ये आपण लाईन रेषा काढण्यासाठी, त्याच्यानंतर आपण रेषाचाच वापर करून लाईनचाच वापर करून आपण रेक्टँगल काढू शकतो. आणि रेक्टँगल कमांड वापरून सुद्धा आपण रेक्टँगल काढू शकतो. तिसरी जी होती सर्कल 2-3 प्रकारचे आपण सर्कल काढले. चौथा जो ड्रॉ कमांड आहे ती आर्क. 5वा ड्रॉ कमांड आहे आपण पॉलिगॉन काढला आहे. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती काढता येते. आणि 6वा जो आपण पाहिलेला आहे तो आहे इलिप्स. असे 6 ड्रॉ कमांडच्या सहाय्याने आपण वेगळ्या भौमितिक रचना करू शकतो. आता पुढील लेक्चरमध्ये मी तुम्हाला या ड्रॉ कमांडने काढलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांमध्ये काय बदल करू शकतात आणि कसे बदल करू शकतात, त्यासाठी कोणता ड्रॉ टूलबार वापरायचा किंवा कोणता टूलबार वापरायचा, तो यासाठी जो टूलबार वापरतात तो मॉडिफाय टूलबार आपण वापरणार आहोत. अजून 2 लेक्चर आपल्याला हे प्रकरण पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. तरी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की त्यांनी
त्यांना पाठवलेल्या ज्या व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्यावर विचारलेल्यानंतर त्यावर विचारलेले असाइनमेंट आहे ते असाइनमेंट तुम्हाला लिहून पाठवायचे आहे. मी इथे थांबतो. हॅव अ गुड डे.